मी रमण बागेचा आहे, तू नुमवी. एकदम पॉइंट वे ते दोघांचा एकदम झगडा जो काय, आणि तो बऱ्याच वेळा काय झगडा मला कळत नाही. म्हणजे ऑल ड्यू रिस्पेक्ट, मी एक सेकंड, विथ ऑल ड्यू रिस्पेक्ट, रमण बाग हे खूप जुनं आहे. आमच्या कधी नव्हतं की हे आमच्यासाठी कॉम्पिटिशन आहे. ऍक्च्युली ते कसं झालं तो झाला, घडवून नाही झगडा असा नाही. मी त्या मिरवणुका ऑब्झर्व केल्या, त्यामुळे मला माहिती तो म्हणजे आता त्याच्या मागची सायकी काय असू शकते. आय कॅन जस्ट इमॅजिन. नुमवीची मिरवणूक शाळेतनं बाहेर पडते, 5वा दिवस गणपतीचा, विसर्जन गणपतीचा, ती आप्पा बळवंत चौकाकडे वळते. करेक्ट. त्याच वेळेला रमण बागेची मिरवणूक निघालेली असते. मध्ये आहे कन्या शाळा. येस. त्या कन्या शाळेच्या इथे जेव्हा त्या दोन मिरवणुका येतात तेव्हा त्यांच्यात खुन्नस निर्माण होते. का तर कन्या शाळेच्या कन्या ते बघायला आलेले असं. सुजय, खूप खूप अभिनंदन. थँक्यू. दुसऱ्यांदा हे जे काय घरी आणलेस ना तू, बाबा आई दोघे खुश असतील. काय फिलिंग होती न्यूज ऐकल्यावरती? खूप आनंद. लकीली घरात होतो, आई वडिलांसमोर होतो, त्यामुळे जेव्हा बातमी कळाली तेव्हा आई समोर पडलो, पाया पडलं तिच्या. हे मराठी संस्कार असतात ना? हा, म्हणजे काय एकतर इन अ वे थँक्यू फॉर एक्झिस्टिंग आणि गिव्हिंग एक्झिस्टन्स. काकू थँक्यू. मराठीला असा एक डिरेक्टर दिल्याबद्दल ज्याने 2 नॅशनल इकडे महाराष्ट्रात आणले. तुझी काय रिॲक्शन होती जेव्हा कबीरला अनाऊन्स झालं तेव्हा? ॲक्च्युली माझी फार वेगळी आहे. म्हणजे मी त्यावेळेस बाईक चालवत होतो आणि मला फोन आला आणि मला कळलं की असं असं झालं. मी चाललो होतो, ॲक्च्युली माझ्या बायकोला पिकअप करायला चाललो होतो आणि फोन आला. इतके फोन येत गेले की मला बायकोला आणायला जायचं जमलंच नाही. त्यामुळे माझी बायकोची एवढी भांडणं झाली. अरे वा, मस्त. कबीर, तुला सांगितलं बाबाने की तुला कोणी सांगितलं तुला असा अवॉर्ड मिळालाय, नॅशनल अवॉर्ड? मला बाबांनी सांगितलं. पण मग तुला कळलं का? हा. काय असतं नॅशनल अवॉर्ड? पहिल्यांदा नाही कळलं, नंतर नंतर कळत गेलं. मग एवढा आनंद झाला काय सांगू शकत नाही मी. थोडा आता मंडळाबद्दल पण होऊन जाऊ. जसं मी मगाशी सांगितलं की मी मानाचा पहिला कसबा गणपतीचा कार्याध्यक्ष आहे. आमच्या मंडळाची ओळख करून देताना मी असं सांगेल की पहिल्यांदा आम्हाला हे खूप मोठा अभिमान आहे की कदाचित भारतातलं किंवा जगातलं की जे आपले 2 आराध्य दैवत आहेत की छत्रपती शिवाजी महाराज, की ज्यांनी कसबा गणपतीची पुनर्स्थापना किंवा प्राणप्रतिष्ठापना केली, त्याच्यामुळे ते ग्रामदैवत आणि लोकमान्य टिळकांनी दिलेला पहिला मान, अशा दोघांचा कदाचित परिस्पर्श लागलेली कदाचित एकमेव संस्था असेल ती कसबा गणपती. आता ज्यावेळेस इतिहास आपण जाणतो की 133वं वर्ष आहे कसबा गणपती मंडळाचं, की तेव्हापासून हा गणेशोत्सव अव्याहतपणे आपला चालू आहे आणि परंपरेने आणि नाविन्यतेने साजरा करणं, म्हणजे जे आपण इनोव्हेट विथ ट्रॅडिशन, की ज्या 2 कॉन्ट्राडिक्टरी टर्म आहेत पण अपोजिट व्हॅल्यूज आर ऑलवेज सप्लिमेंट टू इच अदर असं आहे. तर त्या पद्धतीने आपण हा गणेशोत्सव साजरा करतो. त्या बाबतीत पुढे बोलू. पण ऑब्व्हियसली की मानाचा पहिला कसबा गणपती की ज्याला मिरवणुकीत एक अग्रभागी आपण म्हणतो, त्यांनी मिरवणुकीत सुरुवात होते, अशी माझ्या संस्थेची ओळख आहे. तो जो जिजाऊ आणि शिवाजी महाराजांचा जो इतिहास आहे तो जरा उलगडून सांगताय का? मुघलांनी की पुनवडी नाव होतं, पुनवडी जे गाव जे उद्ध्वस्त केलं होतं, त्यावेळेस मा जिजाऊ इथे आल्या, छत्रपती इथे आले होते आणि त्यावेळेस म्हणतात की मुघलांनी गाढवाचा नांगर फिरवला होता की पुनवडी उद्ध्वस्त करण्यासाठी. तर मा जिजाऊंनी हे शहर बसवलं किंवा गाव बसवलं, आता मी शहरच म्हणेल, तर हे शहर बसवलं. तर त्याच्यात एक असं म्हणतात की त्यांनी देव शोधताना ठकारांच्या वाड्यात त्यांना जो गणपती त्यांची पुनर्स्थापना केली तो कसबा गणपती. आणि त्याच्यामध्ये थोडं अनुषंगाने मी बोलले की हे शहर कसं बसलं, तर जिथे म्हणतात 12 बलुतेदार, तर आमच्या कसबा पेठेत हे 12 बलुतेदार आहेत की काही कासार लोक आहेत, काही तांबट लोक आहेत व्यवसायाने, की महाराजांची जी दूरदृष्टी आपण म्हणतो की एखादं शहर बसवायचं तर त्याची बाजारपेठ बसली पाहिजे. तर तसे काही सरदार लोक आणले, तसे कासार तांबट अशा सगळ्या लोकांनी 12 बलुतेदारांची, तुम्ही आमच्याकडे कसब्यात अजूनही आलं तर प्रत्येकाचे एक गल्ल्या आहेत, तर हे 12 बलुतेदार बसवले. तर त्याचा हा कसबा गणपती, ही अशी सगळी महाराजांची आख्यायिका आहे. महाराजांविषयी तर आपण बोलायला खूप छोटे आहोत, पण अर्थकारण धर्मकारण हे सगळं त्यांनी बसवायला जी सुरुवात केली आणि तेव्हापासून कसबा गणपतीला असं म्हणलं जातं की जयती गजानन असं कसबा गणपतीचं नाव आहे, जे आमच्या मंदिरातल्या गणपतीला म्हणलं. अथपर्यंत जय मिळवून देणारा तो जयती गजानन. मग त्या
वेळेसपासून त्यांनी म्हणतात की पुनवडी, मग पुणे हे विद्येचं माहेरघर, की महाराजांनी जे 12 बलुतेदार बसवले, शिक्षणाला चालना दिली, विविध विद्वान लोक आणले, विविध सरदार लोक आणले, विविध व्यापारपेठ जशी बसवली, तर त्यानिमित्ताने पुणे हे विद्येचं माहेरघर. तर मला वाटतं याच्यात सगळ्यात मोठा पायाभरणी केली आहे ती छत्रपती शिवाजी महाराजांनी माझी चालली. सर त्या केसमध्ये ठीक आहे, पण जसं तुम्ही लढाईच्या वेळेस होतात 1971ला, तुम्ही वॉरफिल्ड वरती होतात, मशीन गन वरती होतात तुम्ही, त्यावेळेस तुमची काय भावना होती? घरी तर फॅमिली आहे, आम्ही म्हणतो चला आमचे सैनिक तिकडे सीमेवर लढतात, आम्ही निश्चिंत झोपतोय, सैनिकांच्या डोक्यात काय चालतं त्यावेळेस घराला घेऊन? इव्हन म्हणजे याच्यात पुढे की ती कनेक्टिव्हिटी कशी असायची घरात, कारण ते आम्हाला काय, आम्ही सगळे 71 साली जेव्हा मी सेकंड लेटर होतो आणि लढाईमध्ये होतो, लेटर वॉज द ओनली माध्यम. घरी पत्र पाठवायचं. आम्ही सगळ्या जवानांना कंपल्सरीली आठवड्यात एक पत्र घरी पाठवायला फोर्स करायचो आणि त्यांचं रजिस्टर मेंटेन करायचो की बाबा तू घरी पत्र पाठवलंय ना. तुमचे वॉर होतात का बायको सोबत? जो कोणी म्हणेल की माझ्या पत्नी बरोबर भांडण होत नाही तो खोटं बोलतो. म्हणजे ते घरातल्या सीमेवरती युद्धाचे वारे काय? नाही ते युद्ध असतं, पण दॅट इज प्रेमाचं युद्ध असतं. हो वा वा सर, प्रेमाचं युद्ध असतं. पण तुम्ही ते कसं सॉर्ट आउट कसं करता? आमचा घरी रूल आहे की रात्री 10 वाजेनंतर नो कट्टी. जे काय भांडण बिंडण करा 10 वाजेपर्यंत करा, नंतर 10 वाजेपर्यंत नो कट्टी. पण असं कधी झालंय का की तुम्ही बॉर्डरवर आहात आणि बायकोने फोन केले तन 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 काहीतरी झालंय एकदम? त्याला फोन नसतो. दोघींकडे शांती असते, टोटल पीस. नाही असं नाही होतं, कारण आम्हाला माहिती आहे की वी कांट अफोर्ड टू फाईट ओव्हर कॉल्स, आणि कॉलवरती लढाई करण्यात काय मजा आहे. आणि बिसाइड्स दॅट, कमिंग ऑन अ सिरियस नोट, कसं असायचं जेव्हा ते फील्डवर असायचे आणि दे हॅव टाइम रिस्ट्रिक्शन्स, त्यांना फक्त एक सर्टन टाइम लिमिट असायचं की आम्ही इतकी वेळच बोलू शकतो. त्याच्यात पण नेटवर्क प्रॉब्लेम, कनेक्टिव्हिटी खूप पुअर असायचं. तर जे आपल्याला बोलायचं असतं वी हॅव टू थिंक व्हेरी केअरफुली, कारण काय इंटरसेप्ट होऊ शकतो आपलं कॉन्व्हर्सेशन. तर आमची जे काय कॉन्व्हर्सेशन असायची ते फक्त इतकी असायची की तू ठीक आहे, तू ठीक आहे, घरात सगळं ठीक आहे, आणि तितकी कॉन्व्हर्सेशन मध्ये आम्ही सगळं आपला संसार जीवन घ्यायचो. आम्हाला माहितीये की तुम्ही ठीक आहे, त्याला माहितीये आम्ही ठीक आहे, आणि वी नो के another day has gone and there's nothing bad happened. कारण जेव्हा असे न्यूज यायचं आणि आम्ही लांब जाणं ते आहे, यू फील द पेन, बट आमचं पेन कधी स्टार्ट होतं जेव्हा ते घरात येतात एक दिवस ऑफिस नंतर आणि सांगतात माझा ट्रंक काढ. त्या क्षणापासून आमची ऍक्च्युअल जी एन्झायटी आहे, स्ट्रेस आहे, दुःख आहे, जे आम्ही त्याला पण नाही दाखवू शकतो, कारण वी वॉन्ट आवर हजबंड्स टू बी हॅपी वेर एव्हर ही गोज. ती जी भीती आहे ना ती मी त्याला कधी नाही दाखवली. ऑल्दो मी खूप घाबरायची, त्याला वाटतं की ही खूप स्ट्रॉंग आहे, ही खूप बोलते, ही खूप मुफट आहे, तिला काय वाटत नाही. पण जेव्हा आपण आपल्या हजबंडचे कपडे टाकतो ट्रंक मध्ये, आपल्याला माहिती आहे तो तिकडे चाललाय जिथे काय पण होऊ शकतं त्याच्यासोबत, दॅट फिलिंग इज नॉट गुड, बट यू नो की इफ तो चालला आहे आणि आपल्या देशासाठी चालला आहे आणि त्याच्या जाण्यामध्ये आणि देशाच्या सुरक्षामध्ये काय इम्प्रूव्हमेंट होणार आहे, ही इज कॉन्ट्रीब्युटिंग टू द नेशन. तर तो एक सुंदर फिलिंग आहे. मी एक क्लिअर करू इच्छिते. सो गिजल ही अँग्लो इंडियन आहे. हा पॉडकास्ट ऐकून ना नाही कोणीतरी राज ठाकरे खुश होतील तुझं मराठी ऐकून. पूर्वी या पथकांमध्ये वर्चस्व फक्त पुरुषांचं होतं, लेडीजही यायला लागल्या, आणि एस्पेशली लेडीज ढोल वाजवतात. म्हणजे तसं ते वाद्य काय सोपं नाही, कमरेला बांधून उभं राहणं आणि चालायचंय. जवळजवळ आपलं समाधान चौक ते विजय टॉकीज पर्यंत आपलं चालत यायचंय. अशा त्या मानाने तुलनेनं गळ्यात घालून किरण सहज आहे,
पण लेडीज जेव्हा अशा चालत येतात तेव्हा ते काहीतरी वेगळंच वाटतं. त्याबद्दल कसं काय म्हणजे? पण ते कल्चर पहिल्यापासून मला वाटतं ज्ञानप्रबोधिनीने ते मुलं मुली दोन्ही ते कल्चर आणले. बरोबर. नंतर ते त्या शाळांच्या बाहेर स्प्रेड झाल्यानंतर लोक त्यात ओपनली जॉईन व्हायला लागली. आणि आता श्रुती त्याबद्दल जास्त सांगू शकेल की तिला जेव्हा आम्ही विचारलं की तू येशील का, आय डोंट नो, म्हणजे आमच्याकडनं आम्ही ऑब्व्हियसली तिला विचारलं, पण तिची त्यामागे काय विचार होता, काय कसं, हाऊ शी थॉट अबाउट इट, आय डोंट नो. नाही, एक तर मला ना लक्ष्मी रोडचं अट्रॅक्शन नेहमी होतं लहानपणी असं, म्हणजे तर बाय डिफॉल्ट असायचं की शेवटच्या दिवशी लक्ष्मी रोडवर जायचं आणि ते नेहमी बघणं व्हायचं की ढोल वाजवतायत. मग त्यात पुरुष वाजवतोय का बाई वाजवते हे नाही, ढोल वाजवतायत हे सगळ्यात जास्त अट्रॅक्शन होतं. कलावंत सुरू व्हायच्या आधी इच्छा जरी खूप असली ना तरी कोणी सिरियसलीच नाही घ्यायचं. हा तुम्ही या कार्यक्रमासाठी या, आपण म्हणजे हात करा, सुपारी करा, नमस्कार म्हणा, 1-2 वेळा ढोल वाजवा आणि जा, थँक्यू, आता तुमची गरज नाही. मला ते ह्याच्याने तर माझी ढोल वाजवण्याची हाऊस तर नाही भेटली जाणार आहे ना. मग काय करायचं? तर इट वॉज अ कोइन्सिडन्स की त्या काळात कलावंत पण सुरू झाला आणि मला म्हटलं आता तर हे माझं घरच आहे, म्हणजे अगदीच वाजवू शकतो. तुला एक विचारायचं, आधी शाळालाही अवॉर्ड मिळाला, एक म्हणजे काय वातावरण असतं ते आधी, म्हणजे एक तिथे नाचाचे असे ऍक्ट होत नाही, जनरल जे वगैरे तसं काही होत नाही. नॅशनलचं कसं असतं? तर एक तर हे विज्ञान भवन असं एक विज्ञान भवन आहे तिकडे, तिथे हे अवॉर्ड्स होतात. आणि 1 दिवस आधी तुम्हाला 2 दिवस आधी बोलवलं जातं. 1 दिवस आधी रिहर्सल केली जाते, कारण प्रेसिडेंट येणार आहे, तर कोणी वेडवाकडं वागायचं नसतं, पाया पण पडू शकत नाही. म्हणजे असे खूप कोड ऑफ कंडक्ट्स असतात, हात असा घालू शकत नाही, ते असे भरपूर रूल्स असतात, ते तुम्हाला सगळे सांगितले जातात. कुठनं चालायचं आहे, कुठनं एंट्री, कुठनं एक्झिट, कसं मध्ये सेंटरला थांबायचं आहे, कसा फोटो काढायचा आहे आणि मग कसं जायचं आहे. आणि थोडी जरी आणि पूर्ण मिलिटरी प्रिपरेशन असतं. तुम्ही थोडा जरी मूर्खपणा केलात तिकडे, काहीतरी हातवारे किंवा काहीतरी, तर ते प्रेसिडेंटला थ्रेट म्हणून मानलं जातं आणि तुम्ही विल बी शॉट ॲट साईट. तर असा सगळा त्याचा ऐकलंस ना, लहान मुलांना सवलत असेल. लहान मुलांना सवलत असेल कदाचित, पण ते असं असतं. आपल्याला जर कोणाला सोबत घेऊन जायचं असेल तर त्यावेळेस कसं? तुम्ही तुमची यादी देऊ शकता त्यांना, त्यांचे सगळे डिटेल्स द्यावे लागतात, फोटो, मग त्यांच्या नावाने एक ID कार्ड बनतं सरकारकडनं आणि त्याच लोकांना एंट्री असते. त्यांना एक वेगळं पोडियम असतं असं वरती, तिथे त्यांना बसवलं जातं. आणि आणि ते तुम्ही आधी सांगून ठेवायचं की ते कुठे बसणार आहेत, कारण त्यांची पण बसायची, कुठे कुठे बसायची ते ठरलेलं असतं. म्हणजे तुम्हाला अवॉर्ड मिळताना मग ते जेव्हा उभे राहतात टाळ्या वाजवायला, तेव्हा कॅमेरा एक त्यांच्याकडे जातो. अच्छा, असं ते सगळं हे असतं. सो थाट असतो बेसिकली. गंमत काय तर तो थाट आहे सगळा. त्याला ते लोकही प्रचंड प्रेस्टिजियस मानतात, जे आपल्याकडे इतर अवॉर्ड्समध्ये होत नाही. स्वतः अवॉर्डच त्यांची मोकरी करत असतात, असं मी कायम नोटीस केले. सो हा एकमेव अवॉर्ड असा म्हणू आपण जो सिरियस सिनेमा सेलिब्रेट करतो. बरं, तुम्ही वर्गणीच्या मुद्द्याबद्दल सांगतो. हो, आणि वर्गणीमध्ये मी मग अशी म्हटलं ना की असं अल्फाबेटिकली आमच्याकडे लिस्ट असायची आणि मग गेलो ना आम्ही, मारे ह्याची किती 11, आणि त्यावेळेस वर्गणी काय 11, 15, 21, 51 रुपये मिळाले म्हणजे आमचा आनंद गगनात मावण्याचा. अरे 51 रुपयाची पावती, म्हणजे असं खूप आम्हाला त्याचं वाटायचं. आणि मग त्यावेळेस काय व्हायचं, 1-2 दुकानामध्ये एखादं दुकान मिस असायचं, म्हणजे त्याच्यात नसायचं. अरे मग काय लिहायला विसरलो का काय झालं, मग आमचे काही जरा सिनियर जरा आमच्यापेक्षा 2 वर्ष, अरे ह्याची वर्गणी असती, नाव लिहिलं नाहीये. आणि मग त्यातला एखादा काय करायचं, हो का, आणि हळूच त्या दुकानाचं नाव तिथे इन्सर्ट करायचा मॅन्युअली तिथं पेन, आणि मग ते हे करायचं. आता मग अहो काका वर्गणी, अहो मागच्या वर्षीची आहे ना पावती एक आहे. मग तो पण दुकानदार हुशार असायचा, तो म्हणायचा हे ठीक आहे, किती आहे, 11 आहे का, बरं तुम्ही मला मागच्या वर्षीची पावती शोधून आणा, हे तुम्ही लिहिले हाताने लिहिले. तर ते म्हणजे अशा मजा यायच्या. आणि मग ती पावती शोधायचं, ती पावती तर खरं प्रत्यक्षात नसायची, कारण ती पावती वर्गणीच घेतली नाही तर पावती कुठं येणार. आणि मग त्यात अहो नाही, मग मागच्या वर्षी बहुतेक राहिली असेल, आमच्याकडे 2 वर्षापूर्वीची पावती आहे असेल, हा, मग असं तो वादविवाद रंगायचा. आणि मग तो दुकानदार किंवा ते व्यावसायिक पण मग आम्हाला थोडे ते काय करायचे, आमची ताणायचे, अरे ह्या लोकांचा किती इनिशिएटिव्ह आहे त्या ह्याच्यामध्ये. आणि मग ते असं थोडंफार चालायचं. आणि मग तो ठीक आहे 11 रुपये घेऊन जावा.
आणि मग असे आम्ही वर्गणीचे गोळा करायचा प्रयत्न सगळे करायचो. प्रत्येक मंडळाचा एक वेगळा DNA, जरी आम्ही सगळे एक आहोत. कसबा गणपती मंडळ गेले अनेक वर्ष वर्गणी मागत नाही. पूर्वी लहानपणी आम्ही काही वर्ष जायचो, त्याच्यानंतर आम्ही बंद केली. पण मी जसं म्हणलं की आमच्या शाळेत वर्गणी मागवायच्या तर एकदा बाई आमच्या मानेबाई नावाच्या होत्या. त्यामुळे वर्गणी मागता का रे तुम्ही? मग कशा मागता? मग शाळेत आमच्या बाईंनी की वर्गणी कशी मागायची हे एकदा आमच्या तासात सगळे आणि सगळे नुमवीमधले, रमणबागेमधले किंवा विविध शाळेतले हे गणपती मंडळात काम करणारे सगळे लोक, मग प्रत्येकाचं तुम्ही 2-2 मिनिटात तुमच्या मंडळाविषयी काय बोलता, कशी वर्गणी मागायची, हे आमच्या बाईंनी 4थीत शाळेत आमच्याकडनं करून घेतलं आहे. जसं मी आनंदाने म्हणतो की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना पण शिकवलं, छत्रपती शिवाजी महाराजांना सुद्धा शिकवलं, महात्मा ज्योतिबा फुलेंना सुद्धा शिकवलं, लोकमान्य टिळकांना सुद्धा. ही त्या सर्व शाळांची, आमच्या पेठेतल्या शाळांची, त्या हाडाच्या शिक्षकांची खासियत होती. तर त्यांनी आम्हाला वर्गणी पण कशी मागायची, नाही तर हे आउट ऑफ सिलेबस आहे ना, एखादी शाळा घेऊ शकते, हे शिकवलं. आणि नितीन दादांनी जसा वर्गणीचा एक किस्सा सांगितला तसाच माझा पण एक किस्सा आहे की आमच्याकडे जसं नितीन दादा म्हणले 5 रुपये, 11 रुपये, 51 रुपये, म्हणजे अरे, आणि मोठी लोक भेळ द्यायची त्याच्यानंतर. तर एकदा मी गेलो एका आजी काकू त्या वयाच्या याच्याकडे आणि म्हणलं मागच्या वर्षीची तुमची 11 रुपयाची वर्गणी, आणि त्यांनी एक ओळखीचा माणूस पाठवला होता आणि माझं मंडळ आहे तिथं तुला नारळ मिळेल. आणि त्या दिवशी गोंधळात त्या माणसाला मागच्या वर्षी नारळ द्यायचा राहिला. त्यांनी अर्धा तास आमची तिथे शाळा घेतली. अरे मी माझ्या यांनी सांगितलं तुम्ही वर्गणी मागायला येतात, पण आनंदाची बाब म्हणजे आमच्याकडे सगळं जे कसं प्रेम आहे, त्यांनी मला चपाती आणि आमटी पण अर्ध्या तासाने खाऊन 11 रुपये वर्गणी देऊन पाठवलं. तर हे वर्गणीचं प्रेम आहे हे. आणि जसं सांगतो की गेले अनेक वर्ष आम्ही वर्गणी मागत नाही कसबा गणपती, पण प्रत्येकाने, आमचे अध्यक्ष कायम सांगतात की बजेटमध्ये अजूनही आमच्या पूर्व भागातली कुटुंब आहेत की त्यांनी 5 रुपये, 11 रुपये, 21 रुपये हे त्यांच्या बजेटमध्ये, काही पेन्शनर लोक आहेत त्यांनी ते काढून ठेवलेले असतात. आणि मला वाटतं की कुठल्याही वर्गणीची किंमत किंवा किंमत म्हणण्यापेक्षा व्हॅल्यू ही त्याच्या आकड्यावर नसते, ही त्याच्या भावनात. तो 1 रुपया देणारा भाविक असू दे, 101 रुपये देणारा असू दे, 1001 देणारा भाविक असू दे, पण त्याची जी भावना गणेशोत्सवात आहे ती भावना अजूनही सगळ्यांकडनं जपली जाते. म्हणजे मला वाटतं आमची सगळी मंडळ असतील, तुम्ही 11 रुपये देणारे असाल, 101 देणारे असाल, 1001 देणारे असाल, सगळ्यांना आमच्याकडनं तेवढंच प्रेम असतं. फिजिकली बायकांना पुरुषांपेक्षा थोडंसं वीक जर समजलं गेलं तर खरंच ते करताना किती टफ आहे एक बाई म्हणून. मला एक तर सगळ्यात बेसिक गोष्ट ही समजली पाहिजे की पुरुषांमध्ये स्ट्रेंथ हा जास्तच असतो. तुम्ही मॅचअप करायला जात असताना तर तुम्ही मूर्ख आहात. हा मुळातच बायोलॉजिकली पुरुषांमध्ये स्ट्रेंथ जास्त असतो आणि बायकांमध्ये कमी असतो. ही गोष्ट तुम्ही लक्षात घ्या. त्याच्यानंतर काय पहिल्यांदा डोल वाजवणं इज लाईक गोइंग टू द जिम. तुम्ही ज्या दिवशी पहिल्यांदा जिमला जाता, तुम्ही वर्कआउट करता, तुम्ही वेट्स करता, तुमचे हातपाय दुखतात. पण ह्याचा अर्थ मग तुम्ही जर दुसऱ्या दिवशी नाही गेलात तर दुसऱ्या दिवशी तुमचे हातपाय अजून दुखतात. सो त्याच्या मागे लॉजिक किंवा हेच आहे की यू हॅव टू कीप ऑन प्रॅक्टिसिंग. त्या प्रॅक्टिसनी तुमच्या बॉडीला पण सवय होते, तुमचा स्टॅमिना पण वाढतो, तुमची स्ट्रेंथ पण वाढते, ढोल उचलण्याची सवय पण होते आणि तुमची ती बॉडी एक्सेप्ट करायला लागते की दिस इज व्हॉट यू हॅव टू डू. काही रॉकेट सायन्स नाही. हे फिजिकल ऍक्टिव्हिटीज आपण एरवी सुद्धा करतच असतो. ते फक्त व्यवस्थित कशा कराव्या आणि त्याच्यावर सोल्युशन काय काढावं ते आपण ठरवायचं. आणि लोक बऱ्याच वेळेला म्हणतात तुम्ही 1.5 महिना प्रॅक्टिस कशाला तुम्ही जोपर्यंत तिथे येऊन ते वाजवून बघत नाही ना तोपर्यंत ती 1.5 महिन्याची प्रॅक्टिस का गरजेची आहे हे लोकांना कळत नाही. त्यांना समोरून बघितलं वाटतं ह्याच्यात काय कुठायचं ते हे दांडकं घ्यायचं आणि मला 1.5 महिना प्रॅक्टिस जर नाही केली. आता एक गंमत आहे, आता तुम्ही आपला कलावंत पथक बरेच सगळे सेलिब्रिटी आहेत. आम्ही पाहतो की ते जे ढोलवाले आहेत, जे वाजवणार आहेत, ते प्रत्येक जण स्वतःचा ढोल ताणतो आणि त्या मिरवणुकीच्या वेळी समाधान चौकापर्यंत प्रत्येक जण खांद्यावरती घेऊन जातो. मग तुमच्या पथकामध्ये तुम्ही सगळे तसंच करता का? तुमचे ढोल नेसणारे वेगळे माणसं? आमच्या पथकामध्ये असं नाही, हे विचारलं कारण बऱ्याच वेळा सेलिब्रिटी म्हणल्यावरती हे असं चित्रित केलं जातं. इनफॅक्ट उलट म्हणणं आहे की सेलिब्रिटी असल्यामुळे हे एक्सेप्शन का करावं? सेलिब्रिटी काय दिवे थोडी लावलेत वेगळे. आमचं एक प्रोफेशन आहे, त्या प्रोफेशनमुळे आम्हाला प्रसिद्धी मिळालेली आहे. आम्ही लोकांना 4 लोकांना माहिती एवढंच आहे त्याचा एक ट्रेंड वाजा असतो की हे तिथे जाऊन फक्त एकत्र येतात. माहितीये का
वादकाची म्हणजे कुठलाही वादक असो, अगदी तबला वाजवणारा माणूस असेल किंवा पखवाज वाजवणारा असेल, कुठलंही वाद्य वाजवणारा माणूस असेल, तुम्ही ते प्रॅक्टिस करायला लागलात ना, तुमची त्या वाद्याबरोबर एक अटॅचमेंट नॅचरली होते आणि ते चांगलं वाजावं असं तुम्हाला जर मनापासून वाटायला लागलं ना, तर तुम्ही त्याचा मेंटेनन्स तुम्हीच करा. त्यामुळे तो डिसिप्लिन जो आहे ना, तो तिथे तालमीला यायला लागल्यावर प्रत्येकाला लागतो की अरे हा मी ढोल वाजवतोय, हा आता उद्या उतरला, त्याचं पान लुळं पडलं, मला नाही आवडत आहे, मग मी आता दुसऱ्याला तर त्या कामासाठी लावू शकत नाही. असं नाहीये की सर्व्हिस सेंटरला जाऊन मी ढोल दिला अशा पद्धतीने इट डझंट वर्क. त्यामुळे नॅचरली तो डिसिप्लिन प्रत्येकाच्या मध्ये येत जातो आणि कलावंत काही एक्सेप्शन नाहीये तिथे, पण प्रत्येक माणूस त्या पद्धतीनेच काम करतो. ब्लॅक अँड व्हाईट का एकतर करायला मिळत नाही, विषय होता तसा, आणि तो अभ्यास आहे एक पूर्ण सिनेमॅटोग्राफीच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने, की ब्लॅक अँड व्हाईट करायचं आहे तर मग कसं करायचं आहे, काय कपडे असतील, रंगसंगती कशी असेल. कारण हा ब्लॅक अँड व्हाईट म्हणतोय आपण, हे दोनच रंग म्हणतोय, पण ब्लॅक अँड व्हाईटमध्ये पण शेड्स ऑफ ग्रे असतात, पूर्ण व्हाईट टू ब्लॅकपर्यंतचे. तर आम्हाला त्याच्यात जास्त इंटरेस्ट होता की ही फिल्म ब्लॅक अँड व्हाईट नाही, ही ग्रे आहे फिल्म, आणि तो ग्रे काय असावा तो टॅप करायचा हा सगळा अभ्यास होता. सो हे करताना करून बघणे हाच त्याच्यात एक्सपेरिमेंटेशन हा खूप मोठा भाग होता. प्रोड्युसर्स होते सहमत की सगळीकडे? हो एकदम. कारण कथा जी होती त्याला इमॅजिन जर करायला गेलं, तशी दृष्टी असेल आणि इमॅजिन करायला गेलं तर ती तुम्हाला ब्लॅक अँड व्हाईटच दिसावी. आणि हा जो अट्टास किंवा काय म्हणू, एक प्रकारे तो गिमिकीच म्हणेन मी, किंवा की तो नवीन येतोय 2025 येतोय म्हणून कलर, याला काय उत्तर नाही आहे. कलरला उलट कमी उत्तर मिळत होती मला, की का कलर, याला मला काही जस्टिफिकेशन नव्हते फार. पण ब्लॅक अँड व्हाईटला माझ्याकडे खूप प्रोज अँड कॉन्स आणि त्याचं वाय दिस याची खूप उत्तरं होती. आणि कास्टिंगचं कसं, म्हणजे गौरीच कशी, म्हणजे त्यात पाहिलं तर फक्त श्यामची आई नाही, श्यामचा मोठा भाऊ जो ऑलमोस्ट तिच्या इतकाच उंचीला दिसत होता फिल्ममध्ये. तर इथे त्याची सुरुवात झाली ॲक्च्युली, मी श्यामची आई का बनवला इथनंच त्याची सुरुवात होते. पूर्वीचा श्यामची आई जेव्हा आपण वनमाला यांना बघतो त्या 40-45 वर्षाच्या दाखवल्यात आणि त्यांचे ते सगळे मुलं दाखवलेत. मी जेव्हा कादंबरी वाचली तेव्हा असं लक्षात आलं की तेवढ्या त्या जगल्याच नव्हत्या, 35व्या वर्षी तर त्या वारल्या होत्या. सो म्हणजेच ही कथा होते एका 25 वर्षाच्या मुलीची, आणि तेव्हा मला वाटतं लग्न लवकर, बरोबर 14व्या वर्षी लग्न व्हायची. सो बाय द टाईम ती 25 होती, तिला 5 मुलं होती का 3 मुलं होती. एका 25 वर्षाच्या मुलीची गोष्ट जिने तिच्या मुलांवर अशा प्रकारचे संस्कार केले ज्यामुळे असा एक फ्रीडम फायटर तयार झाला. सो असं लक्षात आलं की आपल्याला काय सिनियर कोणी ॲक्टर नको आहे, आपल्याला प्रॉपर 25-27 वर्षाची मुलगीच हवी हे प्ले करायला. मग अनेक ऑडिशन झाल्या, त्यामध्ये गौरीचं एक नाव आलं. मग मी गौरीला कॉन्टॅक्ट केला, तिला बोलवून तिच्याकडनं स्क्रिप्ट वाचून घेतली, तिचा आवाज कसा आहे ते चेक केलं, आणि मग एक 2-3 राऊंड झाल्यावर विश्वास जेव्हा बसला तेव्हा मग शी वॉज ऑफर्ड द रोल. तुला वाटतं का श्यामच्या आईसाठी गौरीची बेस्ट कास्टिंग किंवा गौरीची बेस्ट कास्टिंग काय, असं तू जर तिचं पाहिलंस फिल्मोग्राफी तर काय वाटतं तुला? हो, म्हणजे मी म्हणेन की मला नाही वाटत तिला असा रोल मिळणार आहे परत. वाव, थँक्स. नाही म्हणजे मी खरंच खूपच मोटिवेट झाले मी ह्याने. पण मी खरंच सांगतो की म्हणजे हा डेफिनेटली आतापर्यंतचा बेस्ट होता असं मला वाटतं. पण ह्याच्या पुढे मला कधीच एक असा रोल प्रकारे मिळणार नाही. सुरुवात करणं अशी एवढा स्ट्रॉंग असं कॅरेक्टर मिळणार नाही परत, असं कॅरेक्टर एवढ्या स्ट्रॉंगली पोर्ट्रे होणारं ज्याच्यावरती म्हणजे टाईट काय होतं ना. म्हणजे मी आता मला पण 15 वर्ष झाली या इंडस्ट्रीत, मी अनेक ॲक्ट्रेसेस बघितल्या आहेत जर्नी करताना, त्यामुळे त्या हक्काने किंवा त्या अभ्यासाने सांगतो की टायटल रोल मिळणं एखादं तुमच्या फिल्मोग्राफीच्याच आयुष्यात, म्हणजे करीना कपूरला पण एकदाच येतं, ते करिश्मा कपूरला पण जुवेदा एकदाच येतं, तसं ते टायटल मिळणं, टायटलचा तो रोल मिळणं ही तिच्या नशिबाचा हा भाग. पण जेव्हा तो झाला
तेव्हा मला नाही वाटत गौरीशिवाय कोणी इथं केलं असतं किंवा मी कोणाला घेतलं असतं. जवळपास सगळेच अवॉर्ड बॅक केल्यानंतर तिने ते प्रूफ पण केलं. एक्झॅक्टली. त्यामुळे आणि अजून एक कास्टिंग होती त्याची जी एकदम परफेक्ट होती. तिने एक सिरियल केली होती बायको अशी हवी. म्हणजे बघ ना सगळ्या बॅचलर्सला वाटेल बायको अशीच हवी. ते तिलाच अनुभव येत असतील आता बरेच, कशी बायको हवी आणि कशी नको ते. हो, त्या नावावरून झालं होतं बऱ्यापैकी. तेव्हा सोशल मीडियावर तसं येत होते खाली काय काय कमेंट्स. पण मला असं होतं की ती जी दिसतीये तशी मी मुळात अजिबातच नसल्यामुळे तुम्ही भेटल्यावर असं म्हणाल की बायकोशी नको असंच म्हणाल असं मला माहित होतं. पण आय वॉज जस्ट गोइंग थ्रू विकी आणि मला कळलं की साऊथ मध्ये वेगळ्या नावाने काहीतरी ऑपरेट करते नाही करत होते पहिल्या फिल्म पुरती. कारण मला स्टे नव्हतं त्याच्यामध्ये. मी नवीन असल्यामुळे तिथे गेल्यानंतर एकतर लहान होते मी. 2006 मध्ये माझी पहिली 8 मध्ये पहिली तमिळ फिल्म केली. तर तेव्हा एक तर सोशल मीडिया नव्हतं. साऊथ इंडस्ट्री कम्प्लिटली वेगळी होती. म्हणजे आता जी सगळी मर्ज झालाय ना नॉर्थ आणि साऊथ एकत्र OTT मुळे आणि या सगळ्यामुळे तेव्हा असं काहीच नव्हतं. अनेक साऊथ मधल्या फिल्म ज्या रिलीज व्हायच्या त्या यायच्याच नाही. एखादी कुठली तरी जी सुपरहिट व्हायची ती आपल्या महाराष्ट्रामध्ये किंवा नॉर्थमध्ये यायची. सो तिकडे गेल्यानंतर मला खूप गोष्टी माहिती नव्हत्या. माझ्या गाईड करणारं मला कोणी नव्हतं. सो जसं फ्लो येत गेला तसा मी गोष्टी करत गेले. गोष्टी 4 केल्यानंतर मग मला कळायला लागलं की हे केलं पाहिजे हे नाही केलं पाहिजे. जे केलं पाहिजे जे मला कळलं ते मी कंटिन्यू केलं. म्हणजे वर्किंग इन साऊथ फिल्म्स ते मी कंटिन्यू केलं. त्या साऊथ फिल्म्समध्ये काय काय गोष्टी नाही केल्या पाहिजेत हे सुद्धा मला कळलं. ते मी डिस्कंटिन्यू केल्या. पण त्याचा प्रॉब्लेम असा झाला की मग 2012-13 नंतर जेव्हा सोशल मीडिया ऍक्टिव्ह व्हायला लागलो, आमची सिरियल सुरू झाली. ती सिरियल पॉप्युलर व्हायला लागली. आणि जेव्हा माझं नाव पहिलं गुगल केलं गेलं तर काही असे फोटोज आणि व्हिडिओज आले जे कदाचित येणं अपेक्षित नव्हतं. पण त्याच्यामुळे पण मी ट्रोल झाले. सो दिस इज द बॅकलॅश ऑफ हॅव्हिंग अ व्हेरी सोशल मीडिया ऍक्टिव्ह. जेव्हा ते झालं तेव्हा त्याचा हा बॅकलॅश मला मिळाला. पण येस मी आय लर्न फ्रॉम इट. त्यातनं काय करायचं काय नाही हे मी ठरवलं आणि ते 4 गोष्टी परत नाही केल्या. पण मग तिथे काम करताना थोडं भाषेचं वगैरे हे झालं? डेफिनेटली आपल्याला कुठे येते. नाही मग ते कसं त्याच्यात कसं सर्व्हाइव्ह झाला विषय? सो मी तमिळ फिल्म्स करताना बेसिक तमिळ मी शिकून गेले. आणि हे ह्याच्यासाठी शिकले. डायलॉग्स वगैरे तर ही खूप लांबची गोष्ट आहे. तिथे एनिवे तुम्हाला रट्टा मारायला लागतो. प्रॉम्प्टिंग करतात. डबिंग मी एनिवे करत नाही कोणीतरी करतं. त्यामुळे तिथे 19-20 झालेलं चालतं. काही प्रॉब्लेम नाही. मी तमिळ ह्याच्यासाठी शिकले कारण तिथे त्यांची भाषा सोडून दुसरी भाषाच बोलत नाही. हिंदी नाहीच बोलत. इंग्लिश सुद्धा कदाचित जे डिरेक्टर्स आहेत किंवा कास्ट आहे त्यांना इंग्लिश येत असतं. जे क्रू मधले आहेत स्पॉट म्हणा लाईट म्हणा हेअर मेकअप त्यांना इंग्लिशही येत नाही. ते ब्रोकन इंग्लिश बोलतात. मग कम्युनिकेट कसं करणार तुम्ही? मला जर 4 गोष्टी हव्या असतील तर मग मला असं झालं की मला ही भाषा शिकायला लागणार आहे. सो मग मी गेले तिथे बेसिक शिकून. मग असा एखादा मजेशीर काही किस्सा तुझ्यासोबत झालेला? मजेशीर असं आठवत नाही. पण आय हॅड नो से. सो माय फर्स्ट फिल्म मध्ये माझं नाव हेमा मालिनी होतं. पण मी जेव्हा दुसरी फिल्म घेतली होती याची कल्पना. हो आमच्यात बोललो पण ना. पण मी दुसरी फिल्म जेव्हा घेतली तेव्हा माझा पहिला क्रायटेरिया असं होता की मी फिल्म करीन जर तुम्ही माझं नाव आहे तसं लावा. श्रुती प्रकाश ते थी तर अजूनही लावतात. ते म्हणजे त्यांना म्हणजे आधार कार्ड पासपोर्ट पॅन कार्ड सगळं जरी दिलं त्यांना तरी तिकिटावर एअरलाईनच्या तिकिटावर THI करूनच येतं अजून नाही. मग चेकचं कसं करतेस? नाही मी त्यांना सांगते मी जे नाव देते तेवढं शहाणपणा करू नका. मी नाव देते तेवढं लिहा आणि तो चेक आता बरे नाही ऑनलाईन ट्रान्सफर पण होतं. जास्त लावण्यापेक्षा चेकवर 1 शून्य जास्त लावा. म्हणजे असं मराठी झालं तुम्ही श्रुती बाई झालं पाहिजे. सॉरी मराठी बाईच झालं पाहिजे. मराठी लेट झाले आणि साखर मागायला जाणार आहे. मराठी बाई हे तिला म्हणतातच. म्हणजे मला हा किस्सा मी तिला पण सांगितलं होता. पण एक माणूस माझ्याकडे अत्यंत असा बघत होता ऑब्झर्व करत होता की हा तोच आहे. मग त्याला एकदा जेव्हा खात्री पटली की हो हा तोच आहे तेव्हा तो मला येऊन म्हणाला तुम्ही सौरभ गोखले ना? म्हणलं हो. त्या मराठी बाईंच्या पथकात ना. मी लगेच येऊन सांगितलं होतं आमच्या इथे की मराठी बाईंचं पथक आम्हाला एक अल्टरनेट लोगो करून ठेवूया मराठी बाईंचं पथक. एवढे सगळे कलाकार येतात सिद्धार्थ सारखे कसं मॅनेज करतात? मुळात ना एक तर स्वतःला आवड असावी लागते आणि स्वतःमध्ये डिसिप्लिन असायला लागतं. मग ते म्हणजे एखाद्यामध्ये नसेल ना तर कितीही सांगितलं तरी ते होणार नाहीये. सो हे जे सेलिब्रिटीज
तू म्हणतोयस किंवा इतर जे मंडळी आहेत कलावंत, ह्यांच्या सगळ्यामध्ये एक बेसिक डिसिप्लिन कुठेतरी आहे आणि ती डिसिप्लिन असल्यामुळे मग ते सगळं मॅनेज करणं थोडं ते सोपं असं नाहीये, पण थोडं सोपं जातं. म्हणजे एक खूप रडणारा बाळ जर असेल तर त्याला शांत करणं आणि एक नुसतं थोडंसं चिडचिड करणारं बाळ असेल त्याला शांत करणं. कोण आहे रडणारा बाळ आणि चिडचिड? मग कबीर, तुला कसं वाटलं? कास्टिंग तर कास्टिंग पण झाली आणि थेट नॅशनल अवॉर्ड. कास्टिंग का तर मला कळलं बी नाही का कास्टिंग केली. काय 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 कधी कास्टिंग केली ते कळलं बी नाही. मग डायरेक्ट शूटिंगला नेलं. कसं वाटलं रे शूटिंग मध्ये? म्हणजे खूप छान. तू बाबा म्हणतो पप्पा म्हणतो काय म्हणतो? बाबा. हा, बाबाने सांगितलं ना की आधी पण वगैरे गेलेलं, तर म्हणून बाबा जेव्हा डिरेक्टर म्हणून सांगतो ऍक्शन वगैरे बोलतो तेव्हा काय तुझं काय अनुभव सांग ना मला शूटिंगचा तुझा. शूटिंग चालू झाली तेव्हा उन्हाळा होता. उन्हाळ्यामध्ये आम्ही डोंबरे, आम्हाला चप्पल नाही. आम्ही डोंबरी, आम्हाला चप्पल नाही. किती छान. आणि त्यामुळे गावाकडे डांबरी रस्ते आणि डांबरी रस्त्यानं बिना चप्पलेचे चालूच होतं. एवढे पाय भाजलेले ना, एका सिने तर रडलेलो. आणि मग हे पप्पाला असं वाटलं नाही कधी अरे मी तुझा पोरगा आणि मला असं त्रास देतो, असं काही नाही वाटलं? नाही. पप्पा नंतर लाड करायचा, बाबा नंतर लाड करायचा, मोबाईल द्यायची. आणि मग अजून मग हे त्याचा तुला त्रास झाला, छान काय वाटलं करताना? खंड्याबरोबर करताना, खंड्या म्हणजे एक डॉग आहे त्यामध्ये, त्याच्याबरोबर करताना खूप छान वाटलेलं. खंड्याला असं सांगायला लागायचं का नाही काय करायचं वगैरे? मग मागं पडायचं माझ्या. तर त्याचं आम्ही त्याच्यामध्ये कुत्रा आहे आणि आम्ही ते आधीच घरी आणून ठेवलं होतं आमच्या की कबीर बरोबर. म्हणजे कबीरच्या कास्टिंगच्या पण आधी आणलं होतं ते. म्हणजे माझी तरी किमान त्याच्याबरोबर जरा मैत्री होईल. आणि नंतर मग कबीरचं त्याचं ऑलरेडी घरी असल्यामुळे बॉन्डिंगच होतं आणि त्याचं नंतर कास्टिंग झालं. तर एवढं त्याचं बॉन्डिंग होतं की तो म्हणजे कबीरला सोडत नव्हता, कबीर त्याला सगळं ऐकायचं. हो सगळं ऐकायचं. माझा नाही ऐकायचा तो, त्याचा ऐकायचा तो. आणि इतकं त्यांचं होतं की तो वेगळा झोपत पण नव्हता. आम्ही सेटवरती पण आहे ना त्याचे कबीरच्या गादीवरतीच येऊन झोपायचो. त्याला आम्ही बाहेर तिकडे नेऊन बांधलं ना तरी तिकडच्या सगळ्या त्यांनी गाद्या बिद्या सगळ्या फाडून टाकायच्या. 3-4 गाद्या फाडून टाकल्या त्यांनी आणि मग तो ओरडायचा आणि मग वरती येऊन झोपायचा मग कबीर बरोबर. चला पिठावाल्यांनी टेन्शन दिलं, काळजी एवढी घेतली. पण त्याच्यामध्ये आणखीन एक सीन होता की ज्याच्यामध्ये हे त्यांना त्या डोंबऱ्यांना काही कारणास्तव त्या कुत्र्याला एका ठिकाणी त्या ट्रॅव्हलमध्ये बांधून जावं लागतं. पुढं एक ठिकाणी बांधतात आणि निघून जातात. तर ते फार मनावरती दगड ठेवून तो जो उत्तम पवार आहे तो ठेवतो आणि जातो. कबीर तो सीनच करायचा नाही, तो रडायचाच तो सीन करायचा. आज पण त्यांनी फिल्म एवढ्या वेळा बघितली असेल बऱ्याच फेस्टिवलला, पण तो सीन आला की तो डायरेक्ट बाहेर जातो, नाहीतर रडतो, बघत नाही तो सीन बघत. आता कुठे खंड्या कुठे आता? गावाकडे. मग तुम्ही आणला नाही तुमच्या बरोबर? आठवण येत त्याची. अरे तुला माहितीये का आपण खंड्याला काहीतरी निरोप पोचवू, तुला त्या अवॉर्ड मिळाला या फिल्मसाठी. खंड्या खूप खुश आहे. हे टिश्यू घे. काल त्याने एक पोस्ट केली, त्याने एक पोस्ट केली त्याच्या अकाउंटवर फेसबुकच्या, की त्या एक फोटो आहे खंड्याने ते झोपलेत. त्याने असा हात ठेवलाय, खंड्या त्याच्या खांद्यावरती झोपले, 2 जण अशी झोपलेले. तर ते परवा एक पोस्ट केली की त्याच्यामध्ये ते लिहिले खंड्या आता आपल्याला स्टेट आणि नॅशनल दोन्ही अवॉर्ड मिळाले बरं का, त्यातला कोणता एक तुला ठेव आणि एक मला दे. सो स्वीट. अरे एवढं मोठं मध्ये तुझं रडतो काय, थोडं स्ट्रॉंग हो काय? नाही खंड्याला खूप आनंद झालाय. नाही जो प्राण्यासाठी रडतो ना तो खूप हे असतो. कायम ठेव आहे तुझ्या बरोबर. पण सर मग आता हे जे विषय आता चाललाय तर याच्यामध्ये आता ज्या सरकारने योजना आणल्या अग्निवीर वगैरे, मग त्या उपयोगी पडू शकतात या सगळ्यासाठी? अग्निवीर योजना जी आहे ती अंमलात येण्याच्या अगोदरच एवढी पॉलिटिसाइज झाली, एवढी त्याच्यावर टीका झाली की ते येण्याच्या अगोदरच जवळजवळ फेल होणार असं लोकांना वाटत होतं. आता मी तुम्हाला सांगू इच्छितो 1972-73 साली अशीच योजना आर्मीमध्ये प्रचलित होती. त्याला म्हणायचे 7/16 योजना. 7/16 का म्हणायचे की तुम्ही 7 वर्ष नोकरी करा, तुम्हाला जर प्रमोशन नाही मिळालं तर तुम्ही बाहेर जा. प्रमोशन मिळालं 16 वर्ष नोकरी करा, 16 वर्ष प्रमोशन मिळालं
पुढे नोकरी करा, 51-52 सालापर्यंत म्हणजे तुम्ही ज्युनियर कमिशन्ड ऑफिसर होऊ शकतात. ती योजना प्रचलित होती. मग ती योजना नंतर बंद झाली. अग्निवीर योजना ही पण त्याचंच एक अंग आहे. आणि फ्रँकली त्याच्यावर एवढं पॉलिटिक्स झालं की लोक जॉईन करायच्या अगोदरच त्याच्यावर टीका झाली. परंतु टुडे आय कॅन टेल यू विथ ग्रेट कॉन्फिडन्स, अग्निवीर योजना चांगली आहे. तिच्यात मॉडिफिकेशन होणार आहे, मॉडिफिकेशन होत आहे. आज या डेटला जेवढे अग्निवीर भरती होतात त्याच्यापैकी 75% लोकांना ऍब्सॉर्ब करणार आहेत. आम्हाला पण आर्मीमध्ये लोक पाहिजेत ना, आम्हाला फक्त सोडून जाणार नको आहेत. तर अग्निवीरमध्ये 75% लोकांना ऍब्सॉर्ब करणार, 25% जे बाहेर जातील त्यांना PSU, पब्लिक सेक्टर, गव्हर्नमेंट जॉब मध्ये ऍब्सॉर्ब करतील. अशीच पॅरलल योजना आर्मीमध्ये आहे ऑफिसरसाठी. शॉर्ट सर्व्हिस कमिशन, 5 वर्ष नोकरी करा. इफ यू डोंट ऑप्ट, लीव द आर्मी. इफ यू वॉन्ट टू एक्सटेंड वर्क फॉर 10 years, लीव द आर्मी. तुम्हाला जर परमनंट कमिशन हवं असेल परमनंट कमिशन करा. जेव्हा शॉर्ट सर्व्हिस कमिशन इंट्रोड्यूस झालं, रूल्स बदली होत झाले, त्यावेळेला शॉर्ट सर्व्हिस कमिशन ऑफिसरला रेग्युलर कमिशनसाठी परत इंटरव्ह्यूला जावं लागायचं. आता तो बदल केला सरकारने, आता त्याची जरूर नाही. अगोदर फक्त 15% शॉर्ट सर्व्हिस कमिशन ऑफिसरना रेग्युलर करायचे, आता 80% रेग्युलर होत आहेत. तर सरकार योजनेमध्ये फरक करते. अग्निवीर योजना चांगली योजना आहे, कारण की मुलं 12वी पास होऊन येतात. नॉर्मली जवान 8वी 9वी 10वी पास असतो. आता हे आर्मीचे जे अग्निवीर आहेत, दे आर बीइंग यूज व्हेरी युजफुली. अँड आय कॅन टेल यू, माझ्या स्वतःच्या युनिटमध्ये आज 12 ड्रोन्स आहेत. म्हणजे ड्रोन वॉरफेअर आपण एवढी चांगली अंमलात आणलेली आहे की एका युनिटमध्ये जिथे 800-900 जवान असतात, 12 ड्रोन आहेत. तर ड्रोन वॉरफेअर इज बिंग टोटली हँडल्ड टुडे इन द युनिट्स बाय अग्निवीर आणि व्हेरी सक्सेसफुल. आता जे दुसरी गोष्ट, काही लोक म्हणतात अग्निवीर सोडल्यानंतर आतंकवादी बनेल. आतंकवादी बनायला फक्त अग्निवीर पाहिजे काय? अग्निवीर आतंकवादी सगळे बनतात, बहुतेक खूप बनतात. पण अग्निवीरची जी ट्रेनिंग पिरियड आहे 6 महिन्याचा आणि जे ऍक्च्युअल ट्रेनिंग पिरियड आहे आर्मीच्या जवानांसाठीचा, त्याच्यामुळे काही फरक नाही पडत का? कारण तो पण मध्ये क्वेश्चनचा जेव्हा अनाऊन्स केली त्यावेळेस बरोबर आहे, नो प्रॉब्लेम. एकदा स्कीम अंमलात आणल्यानंतर त्याच्यात मॉडिफिकेशन होईल ना. आणि युनिटमध्ये जेव्हा जवान जातो, इज डुईंग ऑन द जॉब ट्रेनिंग 24 hours, काहीच प्रॉब्लेम नाही. आता युनिटमध्ये जवान असतात त्यांना काय आम्ही वाऱ्यावर सोडत नाही, त्यांचं ट्रेनिंग काढत चालू असतं, प्रमोशन काढत चालू असतं. ट्रेनिंग इज ऑन गोईंग. टेररिझम कुठल्याही देशात जगामध्ये फावतो आणि फैलावतो जेव्हा लोकल पॉप्युलेशन त्यांना सपोर्ट करते. आपल्याला मी सांगू इच्छितो, माझ्या 37 वर्षाच्या नोकरीमध्ये माझी 12 वर्ष नोकरी काश्मीरमध्ये आहे आणि काश्मीरमध्ये कुठे व्हॅलीमध्ये आहे. प्रत्येक प्रमोशन मला मिळालं, मी व्हॅलीत पोस्ट झालो. आर्मीमध्ये होतं यू गेट टाईप कास्टेड. सर त्यावरूनच एक विचारायचं आहे की टेरिटोरियल आर्मीचं, टीएचं पण आता अग्निवीरचं झालं तर त्याबद्दल पण थोडस जरा सांगाल? कारण आम्हाला एवढंच माहिती आहे की फार छान प्रश्न आहे आणि टेरिटोरियल आर्मी बद्दल खूप लोकांना माहित नाही, बहुतेक सर्व्हिंग ऑफिसर्सला पण माहित नसतं. टेरिटोरियल आर्मी इज अ वंडरफुल ऑर्गनायझेशन. इट्स कॉल्ड द 3rd layer ऑफ कंट्रीज डिफेन्स. 3rd टायर. फर्स्ट टायर इज ऑफकोर्स आर्मी, नेव्ही वगैरे. सेकंड टायर इज BSF. 3rd टायर इज टेरिटोरियल आर्मीमध्ये यू कॅन जॉईन टिल द एज ऑफ 42. म्हणजे 42 वर्षाचा व्यक्ती टेरिटोरियल आर्मीमध्ये ऍज अ ऑफिसर जाऊ शकतो. जवान तर अगोदर जातात. त्यांच्या कंडिशन फार उत्तम आहेत. 2 वर्षातून ट्रेनिंग करायचं, त्याला म्हणतात एम्बॉडीमेंट ट्रेनिंग. आणि बाकीचे 10 महिने तुम्ही जिथे सिव्हिलमध्ये नोकरी करता ती करायची. आणि तुमचा त्या सिव्हिलच्या नोकरीवर लीन असतो. म्हणजे जेव्हा तुम्ही 2 वर्ष ट्रेनिंग करायला येतात, 2 महिने ट्रेनिंग करायला येतात, युअर लीन ऑन दॅट जॉब इज देअर. दे कॅनॉट सॅक यू. इट्स अ व्हेरी गुड स्कीम. आणि टीए युनिटमध्ये फक्त 4च ऑफिसर्स असतात जे रेग्युलर असतात आणि सम JCOs आर ऑल्सो रेग्युलर. लाईक सुभेदारमध्ये रेग्युलर असतात, काही JCO रेग्युलर असतात, बाकी सगळे टीए असतात. अँड दे आर डुईंग वंडरफुल जॉब. आता पुण्यातलं जे टीए बटालियन आहे, दे आर डुईंग समवेअर इन व्हॅली, डुईंग वंडरफुल जॉब. पहिली गोष्ट, आवाहन म्हणजे हा प्राण आहे कुठल्याही उत्सव जसं प्रबोधन होत असतं. तर पहिली गोष्ट मी सांगेल की पर्यावरण म्हणजे काय, तर पर्यावरण म्हणजे पुढच्या पिढीला सुपूर्त करणाऱ्या निसर्गाचं ते पर्यावरण. पण ते सुपूर्त करताना काय आहे की ज्या प्लॅस्टिकच्या विघटनाला हजारो वर्ष लागतात,
ते आपण निर्मालला आपल्या बाप्पाचं विसर्जित करताना आपण फक्त आपली प्लॅस्टिकची पिशवी काढून दिलो. छोटे बदल करायचे, खूप मोठ्या बदलांनी जग बदलत नाही, छोट्या छोट्या बदलांनी माझं पर्यावरणाचं आहे. तर माझं सर्व भाविकांना आवाहन आहे की निर्माल्य छोटीशी गोष्ट आहे, आता आपण नदीत टाकत नाही, आपण सगळे भाविक आपले चांगले आहेत, निर्माल्य कलशातच आपण विसर्जित करतो, पण विसर्जित करताना सुद्धा चुकून कोणी लक्ष नसतं तर फक्त प्लॅस्टिकची पिशवी काढू आणि हे करू. खरं तर ह्या गणेश उत्सवामध्ये खूप भाविक रस्त्यावर येतात आणि हा सगळ्या गणपती मंडळांना भेटी देतात, दर्शनार्थी असेल, त्यानंतर सजावट पाहायला येतात. पण ते जर नियोजन आहे ना पोलीस आणि मंडळांच्या समन्वयातनं होतं. तर ह्याच्यामध्ये माझं म्हणजे आव्हान म्हणता येणार नाही, पण तुम्ही ती काळजी घ्या म्हणजे भाविकांनी. कारण पोलीस काय करतात, विशेषतः 5 दिवसानंतर म्हणजे जेव्हा गौरी गणपती विसर्जन होतात ना त्यावेळेस खूप गर्दी होती आणि त्या गर्दीच्या वेळेस आहेत ना पोलीस प्रशासन एक मॅप डिक्लेरेशन करतं की तुम्ही चालत चालत कशा पद्धतीने दर्शन घ्या. म्हणजे तुम्हाला प्रामुख्यानं पुणे शहरातील मध्यवस्तीतील सगळ्या गणपती मंडळांना भेटी पण देता येईल आणि त्या नियोजनामध्ये तुम्हाला कुठली अडचण येणार नाही. कारण काय माहिती का, यावर्षी आहे ना गेल्या 2 वर्षापासून मेट्रो चालू झाली पुण्यामध्ये आणि ह्यावेळेस आहे ना मंडे मेट्रो स्टेशन जस्ट आत्ता 5-6 महिन्यापूर्वी चालू झालंय. त्यामुळं भाविकांना ते इझी राहणार आहे. आपण आपली कुठलं जे काही खाजगी वाहनं तुम्ही घेऊन येताल ती तुम्ही त्या मेट्रो स्टेशनच्या इथं लावा, मेट्रो आणि पुण्यामध्ये या. जसं पोलीस प्रशासनाने तुम्हाला मॅपिंग दिले त्याप्रमाणे सगळे गणेशोत्सव बघा. म्हणजे प्रशासनाला पण हे सगळं करणं जरा सुकर होईल, मंडळांची पण कुठेतरी काही व्यवस्थामध्ये गडबड होणार नाही आणि आपण ज्या सूचना देतात ना ते जर फॉलो केल्या ना सगळ्या भाविकांनी तर, कारण शेवटी आहे ना हा उत्सव मी मगाशी पण म्हटलं, हा उत्सव तुमचा आहे, भाविकांचा आहे. जर लोकच आली नाही तर त्या उत्सवाला मजा राहणार नाही. त्यामुळे भाविकांनी ह्या सगळ्या गोष्टीचं भान ठेवावं. शक्यतो मोबाईलचं युग जरी असलं तरी ह्या आपण जेव्हा प्रत्यक्ष भेटीला जातोय तर समोर तुम्हाला बाप्पा असतो, सजावट असतं, त्याचं सुख आपल्या नेत्रांनी घ्या ना की आपल्या मोबाईलला प्रायोरिटी द्या. कारण उलटं मी तर म्हणतो मोबाईलचा वापर कमीत कमी करा. कारण काय मोबाईल चोरी, चेन स्नॅचिंग, कारण या सगळ्या गोष्टी होत असतात, त्याच्या नियोजनासाठी पोलीस कार्यकर्ते असतात. पण आपण जर आपली काळजी घेतली तर ह्या दुर्घटना होणारच नाही असं मला वाटतं. त्यामुळे सगळ्यांना माझं तेच एक काळजीचंच आव्हान असेल की या सर्व उत्सव तुम्ही येताना ह्या सर्व गोष्टींची काळजी घ्या आणि हा उत्सव आनंद उत्सव जो आहे तो आनंदानेच त्याच्यामध्ये सहभागी व्हा. तुळशीबाग गणपतीचं ह्यावर्षी 125वं वर्ष आहे. त्यानिमित्त ह्या पॉडकास्टच्या माध्यमातून मी सर्व गणेश भक्तांना आवाहन करतो की आपण आवर्जून 10 दिवसामध्ये ह्या गणेश उत्सवाला भेट द्यायला नक्की या आणि विसर्जन मिरवणुकीमध्ये सुद्धा आपण सहभागी व्हा असं आव्हान आपल्या पॉडकास्टच्या माध्यमातून करतो. सुजय, शाळा आणि नंतर मग श्यामची आई दोन्ही फिल्म्स ॲडॅप्शन आहेत पुस्तकांवरनं घेतल्यास. श्यामची आईबद्दल मला विचारायचं आहे की जी आचार्य यात्रेंनी केलेलं त्यापेक्षा तुझं नरेटिव्ह खरंच वेगळं आहे. लिखाण करताना तुझं किंवा सुनीलजींचं काय म्हणजे तुमचं थॉट प्रोसेस काय होता आउटपुटला घेऊन? एक की ते जेव्हा वाचलं तेव्हा असं वाटलं की ही फिल्म एक हिस्ट्री डॉक्युमेंट असावी. नुसतीच एका लहान मुलाची स्टोरी, लहान मुलाला आईने इन्स्पायर केलेल्याची स्टोरी असं नसून आपण हिस्ट्रीमध्ये खरंच डोकावतोय असं त्याचं हे होतं. दुसरं की आपण श्यामची आई म्हटलं की आपल्याला तो शामळू, हट्ट करणारा, तो असा गुडी मुलगा आठवतो. तर आम्हाला एक्झॅक्टली याच्यावरतीच आमचं ऑब्जेक्शन होतं इन अ वे की असा नसावा. कारण पुढे जाऊन जर एवढा मोठा रेव्होल्युशनरी होतो तर तो काही इतका मुळू नसणार. त्याला काहीतरी त्याचं म्हणणं असेल त्या पण वयात आणि आईचं जे काय शिक्षण चालू आहे त्याच्यातनं तो कसा ग्रास्प करून ते आचरणात आणतोय हे सगळ्याचं खूप असं आम्ही त्याला खूप सिरियसली बघितलं. त्या व्यक्तिमत्वाला आणि तो साने गुरुजी हे जे नाव आपण घेतो त्या माणसाला खूप सिरियसली बघितलं. आणि आम्हाला म्हणजे आमचं तर शाळेत होतंच, म्हणजे साने गुरुजींबद्दल धडे असायचे किंवा त्यांचं कुठली तरी एखादी कविता म्हणा किंवा पद्य म्हणा ते आम्हाला शाळेत गायला होतो. खरा तो एकच धर्म तो शाळेत आहेच आहे. सो आम्ही इंट्रोड्युस्ड होतो त्यांना. पण तेच की प्रत्येक वेळेस हा सिनेमा आलं की तो श्याम लगेच असा शामळू आणि कोणतरी गोंडस बाळ होऊन जायचा, ज्याचा मी तरी वाचल्यावर ऑब्जेक्शन होतं मला. आणि सिमिलर आईसाठी पण तशीच प्रतिमा होती. तर मला सूचना देण्यात आलेल्या पण त्याच होत्या मुख्य,
की बिलकुल अभिनिवेश घेऊन बोलणं नाही. आणि ती गोड मंजूळ आवाजात बोलणारी स्त्री नाही, जिने एवढं सोसलंय आणि जिने एवढा धडाडीचा क्रांतिकारक तयार केलाय. ती अशी का आणि कशीच असेल हे इतकं एक काय म्हणूयात आणि सखोल पद्धतीने त्या पात्राकडे बघितलं जाण्याचं लक्षण होतं. ती ऍक्टिंग पद्धत पण मोडून काढायची होती ना. म्हणजे जुनं म्हणजे असं नाही आहे. ते काय ते का आपण आत्ता बोलतोय, 50 वर्षांनी कोणीतरी उगाच आपलं हे पॉडकास्ट आणून म्हणायला लागलं तर कसं वाटेल. तसं आहे ते त्या वेळेस ते नॉर्मलच घडत असतं आणि ते नॉर्मलच, भाषा वेगळी असेल एक वेळ. आणि ह्याची पावती कोणी दिली मी सांगू का? म्हणजे ज्यांना हा फरक लक्षात आला त्यांनी ते अप्रिशिएटच केलं, कारण थोडी भीती होती की काहीतरी एक इतकं अजरामर म्हणावं असं बनून राहिलेलं आहे. त्याच्यानंतर आमचा हा अप्रोच कितपत स्वीकारला जाईल हा एक मुद्दा होता, पण फॉर्च्युनेटली ते सगळं कौतुकच झालं. पण साने गुरुजींची पुतणी म्हणजे सुधाताई, ज्या आता अहमदाबादला असतात माझ्या मते, त्या 85+ असतील आत्ता, तर त्यांनी फोनवर मला हे सांगितलं की मला असंच वाटायचं गं की असं नाही दाखवायला हवं, ती काहीतरी एक स्ट्रॉंग आणि असंच ते पोर्ट्रेल व्हायला हवं होतं आणि जे झालं. तर मग मी म्हटलं की ओके, म्हणजे इथे इट्स अ व्हॅलिडेशन. दुसरं गोष्ट, रेफरन्स पॉईंट नाही आहे काही हिस्ट्रीमध्ये. त्यांचा ना आवाज माहिती आहे, फार फोटोग्राफ्स आहेत, किंवा कुठे स्पीच देताना व्हिडिओ आहे का, तर काहीच नाही आहे. त्यामुळे जे लोक त्यांना भेटली त्यांच्या एक्सपिरियन्सेसमधनं सांगितलेला व्यक्ती हा ओमला साकारायचा होता, साने गुरुजी म्हणून. तर जे ऐकलं होतं की स्त्रेण बोलतात, तर मग ते काय असेल ते क्रॅक करायचं होतं. चालत कसे असतील, बोलत म्हणजे चेहऱ्यावरचा भाव जो आपण म्हणतो तो भाव पण कसा असेल, तो फोटोग्राफ स्टडी करून ओमनी त्याचा अभ्यास केला होता. इनफॅक्ट त्याचं ते बसून लिखाण करणं म्हणजे पाय गुडघ्यात, अरे ते खरं टफ आहे, पण ते छान केलं. देहबोली बेसिकली सगळी अंगिक अभिनय जो ओमनी त्या पर्टिक्युलर काही सीन्समध्ये केला, तो म्हणजे त्यांनी एक प्रकारे पकडलंच होतं ते. तर या होत्या आजच्या ठळक बातम्या. हा काही रॅन्डम गोंधळ नाही. ब्रेकिंग न्यूजच्या पुढे जाऊन जगाच्या कानाकोपऱ्यातलं अनकट सत्य दाखवणारे आम्ही आहोत न्यूज अनकट. न्यूज अनकट म्हणजे फक्त बातमी नाही, तर प्रत्येक घडामोडी मागचं खरं रॉ ट्रुथ. जगाच्या कानाकोपऱ्यातलं 100% अनकट सत्य. नो ड्रामा, नो फिल्टर्स, जस्ट ट्रुथ. ग्लॅमरचं धम्माल जग, स्टार्सचे मसालेदार किस्से आणि पडद्यामागचे रिअल हिरोज. बॉलिवूडपासून मराठी सिनेमांपर्यंत फुल ऑन एंटरटेनमेंट फक्त कलारंजनमध्ये. गुन्ह्यांचा पर्दाफाश, थेट तपास आणि शॉकिंग रिव्हिल्स. क्राईम कनेक्शन जाणून घ्यायचंय, मग पहा न्यूज अनकटचा क्राईम रिपोर्ट. आता शेती म्हणजे फक्त नांगरच नाही, तर ड्रोन, डाटा, डिजिटल आयडियाज आणि शेतकऱ्याचा नवीन अवतार. पहा कृषी विश्व, प्रगतीची एक नवी दिशा. हेल्दी राहायचंय, फिट राहायचंय, मग जाणून घ्या फिटनेसच्या सिंपल टिप्स, हेल्दी डाएट प्लॅन्स न्यूज अनकटच्या धन्वंतरीमध्ये. गल्लीपासून दिल्लीपर्यंत थेट सडेतोड आणि रोखठोक रिपोर्टिंग. राजकारणातील सगळे खेळ नो फिल्टर स्टाईलमध्ये. #राजकारण न्यूज अनकटवर. जगाकडे बघण्याचा नवा दृष्टिकोन. ही गोष्ट ऐकलीत का, जी तुम्हाला विचार करायला लावेल. पहा विषय काय. शेवटच्या क्षणाचा थरार, मैदानावरील धमाल, खेळाडूंचे किस्से आणि बरंच काही. क्रीडा विश्वमध्ये सर्व काही. प्रत्येक बातमी, प्रत्येक विषय, प्रत्येक घटना थेट तुमच्यापर्यंत. नो फिल्टर, नो बायसनेस. बातमी जशी आहे तशीच दाखवणार. आणि आता एक बिग अपडेट, न्यूज अनकट इज लेवलिंग अप. आता न्यूज अनकट घेऊन येत आहे एक नवीन स्वतंत्र चॅनल, जिथे सगळं काही थेट रिअल आणि अनकट असणार. मोर कॉन्टेंट, मोर शोज, मोर रिअल टॉक्स. प्रेझेंटिंग अनकट एक्सप्लेन्ड.